ऑलरेडी एंटर्ड, तर ते झालेलं आहे, पूर्णत्वाला गेलेलं आहे असं तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे त्या गोष्टीवरती, तरच ते युनिवर्स तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही जर असा विचार करत राहाल की होईल का नाही, होणारच नाही, असंच होईल, माहिती नाही खरं आहे का नाही, खरंच प्रेम आहे का नाही, नाही आहे का नाही, या द ड्रीम म्हणजे तुमच्या स्वप्नांतून तुम्हाला काही गायडन्स मिळत आहे, तर त्याला फॉलो करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादं स्वप्न राहून राहून तुम्हाला खूप जास्त त्याविषयी जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे, तर ते जे काही कार्ड आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, कन्फ्युजन असेल की आम्ही ह्या जर्नीमध्ये आहोत की नाही, किंवा आमचे पार्टनर आहेत की नाही, किंवा असे अनेक कन्फ्युजिंग प्रश्न असतात यामध्ये, तर नक्कीच ह्या सर्वांचं उत्तर मध्ये असेल तर नक्कीच डिवाइन त्यांना प्रोटेक्ट करा, त्यांना संरक्षण प्रदान करा. त्यांच्या जीवनामध्ये जर कोणी निगेटिव्हिटी किंवा काही ब्लॅक मॅजिक किंवा इतरही करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यातून त्यांना मुक्त करा. अशा प्रकारची तुम्हाला प्रार्थना हनुमानजींना करायची आहे, तुमच्या जे कोणी आहे. सो या बाबतीमध्ये एक निगेटिव्हिटी होती, नकारात्मक ऊर्जा होती, पण तुम्ही त्यांच्याशी चांगल्या प्रकारे फाईट केलेला आहे. तुमच्या पर्सननीही येथे फाईट केलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ह्या सर्व जर्नीमध्ये तुम्ही एकटे नव्हतात कधीच, ते सतत तुमच्यासोबत होत आहे. मे बी एंड ऑफ द जर्नी होत आहे, एंडिंग होत आहे आता ह्या सर्व गोष्टींचा. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज आपल्याला एनर्जी कोणाची मिळते, तसेच तुमची सध्याची करंट एनर्जी काय आहे त्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे. बेसिकली लेट्स सी आपल्याला मेसेजेस काय मिळतात, पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angels, spirit guides, divine energies, please guide me in this reading. My ancestors, Shivji, please guide me. Om Namaः. All positive energies, please guide me and protect me. Archangel Michael. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. लेट्स सी, पाहूया तुमची करंट एनर्जी काय आहे. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर हा जो काही व्हिडिओ आहे, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांना हा व्हिडिओ सहज नाही मिळालेला, रँडमली नाही मिळालेला. हा डिवाइनचा प्लॅन आहे, जो की हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. हा कुठलाही योगायोग नाहीये, शिवशक्तीची ऊर्जा इथे आपल्याला जाणवलेली आहे. सो हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला इथे डायरेक्ट आदिशिव आदिशक्ती यांच्याकडून मिळालेला आहे. सो इथे एनर्जी ज्या आहेत इन यांच्या आहे. आदिशिव आणि आदिशक्ती ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही गायडन्स देऊ इच्छित आहे, काही सतर्कता तुमच्या जीवनामध्ये देऊ इच्छित आहे. कारण की असू शकतं सध्या कलेक्टिव्हमध्ये काही सायकिक अटॅक सुरू आहे आणि ब्लॅक मॅजिकची एनर्जी सुद्धा येथे जाणवत आहे. आता त्यांना सरळच झाले, साधच झाले, कुणी उठून सुटून आपलं ब्लॅक मॅजिक असंच बोलत आहे. पहिले जे काही पर्सेंटेज होतं, मे बी 100% मधील 20 ते 30% लोकांमध्ये ब्लॅक मॅजिकची ऊर्जा होती, परंतु येथे दिसून येत आहे आता 90% लोकांच्या जीवनामध्ये ब्लॅक मॅजिकची ऊर्जा दिसून येत आहे. आणि ती जी काही ऊर्जा आहे ती त्यांच्या घरातीलच लोक करत आहे. सो ही जी काही ऊर्जा आहे सध्या पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आहे आणि त्यामध्ये दिसून येत आहे जे की सतयुग येणार आहे, कली आणि कल्कीचं जे काही युद्ध होणार आहे, त्यासाठी जे काही फौज तयार केली जात आहे, तर त्यामध्ये जे लोक चांगलं काम करत आहे, पॉझिटिव्ह नेचरने पुढे जात आहे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगत आहे, ह्याही परिस्थितीमध्ये डिवाइनचं कार्य करत आहे, सोल पर्पजशी निगडीत आहे, तर नक्की त्यांच्या संदर्भातली ही ऊर्जा आहे. तुमच्या सोल पर्पजच्या निगडीत काही लोकांची ही ऊर्जा आहे, काही ब्लॅक मॅजिकची ऊर्जा सुद्धा अराउंड तुमच्या दिसून येत आहे किंवा तुमच्या पर्सनच्या अराउंड येथे दिसून येत आहे. याला कारण आहे की जे की स्वप्नां थ्रू काही गायडन्स मिळत असतं, जे काही चॅनलिंग मेसेजेस असतात ते मिळत असतात. सो असू शकतं काहींना मेसेज त्यांच्या स्वप्नामध्ये मिळाले असतील किंवा इतरही कुठेही ते गेले असतील, तेथे त्यांना ऊर्जा तशी जाणवली असेल. तर असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, आज मंगळवार आहे, हनुमानजींचा आज वार आहे, बजरंगबलीचा आज वार आहे, तर नक्कीच असू शकतं काही नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव तुमच्या जीवनावरती राहिलेला आहे इथून मागच्या काळामध्ये, किंवा आता सध्या सुद्धा तुम्ही
एक प्रकारे एक बर्डन्स तुम्हाला फील होतं, म्हणजे एक दबाव, सतत काहीतरी भीती मनामध्ये तुम्हाला जाणवते. असू शकतं कसला तरी भार आहे, सतत चिंता आहे, एका फेजमधून तुम्ही बाहेर पडता तर दुसऱ्या फेजमध्ये तुम्ही अडकता, अशा प्रकारची ऊर्जा आहे. तर येथे तुम्हीच नाही तर तुमचे पर्सन सुद्धा ह्याच परिस्थितीमधून जात आहे. येथे तुमच्या आणि तुमच्या पर्सनची एकत्रित ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे, बिकॉज इथे शिवशक्तीची ऊर्जा आहे. तर येथे तुम्हीच नाही तुमचे पर्सन सुद्धा ह्याच सगळ्या फेजमधून जात आहे, ज्यामधून तुम्ही जात आहात. तुम्ही सध्या असू शकतं जर तुम्हाला खूप जास्त नेगेटिव्हिटी, एक प्रकारे दबाव, एक प्रकारे कुठलंही काम करण्यामध्ये मन न लागणं, एकच काम सतत करणं, अडचणी जाणवणं, कुठलंही काम करताना नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव जाणवणं, तर हा निगेटिव्ह एनर्जीचाच प्रभाव आहे. कारण की येथे दिसून येत आहे की सध्या जे आहे कल्की आणि कली यांचं युद्ध होणार आहे आणि त्यामध्ये जे आहे जे पुण्य आत्मा आहे तेच वाचणार आहे त्या पृथ्वीवरती आणि येथे सतयुगाची निर्मिती होणार आहे. तर हे खूप मोठं भव्यदिव्य कार्य जे काय आहे ते डिवाईनने अशी अनेक चांगल्या लोकांची फौज, पॉझिटिव्ह जे कोणी ओल्ड सोल आहे त्यांची फौज तयार करण्यात आलेली आहे. तर येथे दिसून येत आहे की त्यांच्या जीवनावरती असे आघात केले जात आहे, असे ब्लॅक मॅजिकचे पर्याय उपाय केले जात आहेत. तर असू शकतं अशी ही ऊर्जा येथे जाणवत आहे. परंतु शिवशक्ती तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुमचं जे काही सोल पर्पज आहे, जे तुम्ही क्रिएट करत आहात, तुम्ही क्रिएटर मोडमध्ये आहात, तुमच्याकडे ती सर्व क्षमता आहे किंवा तुम्हाला डिवाइन एक सोल पर्पज देत आहे, तुम्ही ते सोल पर्पज करत आहात किंवा ते तुम्हाला पुढील काही काळामध्ये दिलं जाणार आहे. तर तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह कार्य करण्याची तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. आय डोंट नो, आज बोलताना सुद्धा थोडेसे अडथळे जाणवत आहे कारण की निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव खूप जास्त आहे. सो हा व्हिडिओ करताना सुद्धा मला 2-3 वेळेस डिस्टर्बन्स जाणवलं की हे मेसेजेस तुमच्यापर्यंत येऊ द्यायचे नव्हते, परंतु तरी सुद्धा मी हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट करत आहे. सो येथे दिसून येत आहे की इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यामध्ये जे काय आहे क्रिएटिव्ह कार्य जे आहे तुमचं पुढे बाहेर येताना दिसून येत आहे. क्रिएटिव्ह साईड तुमची आता जगाला दिसणार आहे. तुमचं जे काही सोल पर्पज आहे त्यामुळे सुद्धा ह्या जगामध्ये जो आहे एक प्रकारे पॉझिटिव्ह प्रभाव जो आहे तो वाढणार आहे. सो नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्की शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत किंवा आध्यात्मिक जर्नीमध्ये असण्याची शक्यता आहे. कारण की द लव्हरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे एक डिवाइन लव, एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये आता लव्ह लाईफमध्ये होताना दिसून येत आहे. ज्या प्रकारे तुमच्या भावना आहेत त्याच प्रकारे तुमच्या पर्सनच्याही भावना आहेत आणि ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला डिवाइन हे गाईड करत आहे. मागील ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पर्सनशी तुमचं बोलणं होत नाहीये किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा तुमचं त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाही, परंतु तरी सुद्धा त्यांची एनर्जी तुम्हाला जाणवते, त्यांच्या फिलिंग्स तुम्हाला जाणवतात, त्यांचे तुम्ही जाणू शकता तुम्हाला स्वप्नां थ्रू किंवा इतरही काही गायडन्स मिळतात. तर येथे दिसून येत आहे तुमचे पर्सन सुद्धा हळूहळू ह्याच गोष्टीमधून बाहेर पडत आहेत. ज्या काही मागच्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टींवरती थोडासा पडदा टाकण्याची गरज आहे, कारण की त्यांना हिलिंगची गरज आहे, तुमच्या पर्सनला तुमच्या मदतीची गरज आहे असं येथे दिसून येत आहे. कारण की ते सध्या असू शकतं काही नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली आहेत, जरी त्यांना त्या गोष्टी कळत नसतील किंवा त्याच्यावरती त्यांचा विश्वास नसेल, एक प्रकारे लॉजिकल माइंड खूप जास्त असेल, परंतु येथे दिसून येत आहे की नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त आहे आणि त्याचा प्रभाव तुमच्यावरती सुद्धा जाणवत आहे. मे बी तुमची हेल्थ जी आहे ती खराब होत आहे. तर ह्यासाठी तुम्हाला तुमच्या पर्सनला एक प्रकारे हिलिंग म्हणजे एक मदत तुमच्याकडून देणं गरजेचं आहे, बिकॉज ते तुमच्या सोलचीच हाफ सोल आहे. तर येथे नक्कीच मिरर सोल आहे. ही ऊर्जा जी आहे शिवशक्तीची ऊर्जा आहे, ट्विन फ्लेमची ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर आजूबाजूची जी काही ऊर्जा आहे ती नेगेटिव्हिटीची जरी असली तरी सुद्धा तुम्हाला ह्या कार्यामध्ये मेडिटेशन, ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड राहणार तितक्या गोष्टी, चांगल्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही अट्रॅक्ट करणार. तर येथे दिसून येत आहे तुम्ही एक ट्रान्सफॉर्मेशनच्या एनर्जीमधून जात आहात. हे खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला येथे दिसून येत आहे. बियॉन्ड इल्युजन म्हणजे तुम्ही पाहिलेही नसेल अशा काही गोष्टी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये घडतील आणि घडणार आहेत. ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होती अशा काही गोष्टी तुमच्याकडे येत आहे. मे बी तुम्ही ह्या नात्याच्या संदर्भामध्ये जरी अपेक्षा सोडली होती, कारण की तुम्ही खूप जास्त मॉरल आहात, तत्व तुमचे खूप स्ट्रॉंग आहे, तुम्हाला इतर गोष्टींपेक्षाही तुमचे तत्व जे आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. मॉर्टॅलिटी जी आहे ती तुमची खूप हाय लेवलची आहे. त्यामुळे सुद्धा तुम्ही जर ह्या सर्व गोष्टीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की
ऑलवेज फोकस ऑन युअर जर्नी. तुमच्या जर्नीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तुमच्या आध्यात्मिक जर्नीवरती तुम्हाला नेहमी फोकस ठेवून चालायचं आहे. कारण की काही गोष्टी ज्या आहेत त्या बियॉन्ड इल्युजन आहेत. म्हणजे हे जे काही दिसत आहे सध्या तो एक भ्रम आहे. ब्लॅक मॅजिक किंवा इतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो काही होत आहे तो ट्विन फ्लेम्सवरती होत नाही. किंवा जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत, आध्यात्मिक कार्यामध्ये आहेत, त्यांच्या सोल पर्पजशी निगडीत आहेत, तर त्यांच्यावरती हा प्रभाव होत नाही. सो लवकरच तुमच्या जीवनामध्ये एक सक्सेसफुल एनर्जी एंटर करत आहे. एक यशस्वी बदल तुमच्याकडे येत आहे. जर हे तुम्हाला कसल्या बाबतीमध्ये तुम्ही यश चिंतित आहात किंवा तुम्हाला काय पाहिजे आहे या संदर्भामध्ये जे काही तुम्ही डिवाइनला मागितलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये यशस्वी वाटचाल आता होताना दिसून येत आहे. सो क्लेमेंट दिस रिडिंग. असू शकतं काही खूप जास्त दबावयुक्त एनर्जी आहे, त्याचाही एनर्जीचा प्रभाव कलेक्टिव्हचा येथे जाणवत आहे. तर हळूहळू त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात, कारण की न्यू विजन तुमच्याकडे येत आहे, नवीन दृष्टिकोन तुमच्याकडे येत आहे. तर सतत ऊर्जा डिसबॅलन्स होत असतील, हे करायला गेलं तर दुसरं पुढं उभं राहत आहे किंवा कोणतं करावं हे समजत नाही, मिक्स मॅच एनर्जी आहे, म्हणजे मिक्स फिलिंग्स आहेत, तर नक्कीच या संदर्भामधली ही रिडिंग असण्याची शक्यता आहे. सायकिक रिडिंग मे बी टुडेज रिडिंग इज. बट ही तुमच्यातली क्रिएटिव्ह साईड म्हणजे रचनात्मक कार्य जे आहे ते तुमचं पुढे येताना आपल्याला दिसून येत आहे. क्रिएटिव्ह मोडमध्ये तुम्ही जाताना दिसून येत आहात. तुमचं असेन्शन झालेलं आहे, इंटिग्रेशन झालेलं आहे, शिवशक्ती ऊर्जा इंटिग्रेट झालेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे दिसून येत आहे की काहींच्या संदर्भामध्ये इथे सोल मर्जिंग सुद्धा झालेलं दिसून येत आहे. ओके, चेंज, बिग चेंज होत आहे. जरी असं वाटत असेल तुम्हाला की सध्या ऊर्जा खूप जास्त नेगेटिव्ह आहे, तर यामध्ये आपल्याला चेंज होताना दिसून येत आहे. तर नक्कीच येथे नेगेटिव्हिटीचा प्रभाव होता खूप जास्त, आणि तुमचे पर्सन मे बी ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. सो येथे दिसून येत आहे की ह्यामध्ये सुद्धा एक इन यांगचं चिन्ह आहे. तर हे जे काय आहे ते तुमच्या पर्सनची आणि तुमची ऊर्जा आहे जी की एका चेंजमधून जात आहे, एका मोठ्या बदलामधून ती ऊर्जा जात आहे, आणि लवकरच त्याचं रूपांतर जे आहे सक्सेसमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. ते तुमच्या सोल पर्पजशी निगडीत आहे. मे बी काही लोकांना तुमचं जे काही कार्य आहे, सध्या तुम्ही जे काही करत आहात ते त्यांना बघवत नाही किंवा त्यांना ते पचतच नाही. ओके, नक्कीच येथे द ड्रीम म्हणजे तुमच्या स्वप्नांथ्रू तुम्हाला काही गायडन्स मिळत आहे, तर त्याला फॉलो करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादं स्वप्न राहून राहून तुम्हाला खूप जास्त त्याविषयी जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे, तर ते तुम्ही एखाद्या टॅरोट रिडिंग घेऊन किंवा काउन्सिलिंग घेऊन तुम्ही ते जाणून घेऊ शकता की याचा मागचा अर्थ काय होता. किंवा जर एखादं खूप तुम्हाला एक स्ट्रॉंगली असं वाटत असेल की हे काहीतरी वेगळंच होतं, मी असं कधी स्वप्न पाहिलं नाही, तर या संदर्भामध्ये तुम्ही एखादं सेशन बुक करू शकता. कारण की ड्रीम मधून सुद्धा काही गोष्टी अनफोल्ड होतात. काही मेसेज जे आहे ते सबकॉन्शियस माइंड थ्रू आपल्याकडे येतात, डिवाइन आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच हे तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये ऊर्जा येथे मिळालेली आहे की तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही असे म्हणजे वियर्ड ड्रीम्स म्हणजे वेगळेच असे काही स्वप्न पडत असतील, तर नक्कीच ते त्या स्थितीमध्ये आहेत, म्हणून असे स्वप्न तुम्हाला पडत आहेत. नक्कीच येथे ऊर्जा जी आहे ती तुमची किंवा तुमच्या पार्टनरची असू शकते. आयसोलेशनची आहे, क्राईंग एनर्जी आहे, दुःखी आहेत खूप जास्त, मे बी कशाच्या तरी मुळे तरी दुःखी आहेत. सो असं येथे दिसून येत आहे. स्ट्रेस लेवल खूप जास्त वाढलेला आहे त्यांचा किंवा तुमचा, दोघांपैकी कोणाचा तरी येथे दिसून येत आहे. परंतु सध्याच्या सिच्युएशनला कॉम्प्रोमाइज खूप जास्त चालू आहे, दोघांचाही, तुमचंही त्यांचंही. एक कॉम्प्रोमाइजिंगची सिच्युएशन आपल्याला येथे दिसून येत आहे. तुमच्याकडे येण्याची वाट पाहत आहेत किंवा तुमच्याकडून काही कम्युनिकेशन किंवा काहीतरी मेसेज येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना तुमच्याकडे यायचं आहे परंतु सध्या येऊ शकत नाहीत. अशा प्रकारची काहीतरी त्यांची मिक्स मॅच भावना आहे. पोस्टपोन करत आहेत राहून राहून, माहिती नाही कशाच्या संदर्भामध्ये. एक फिअरफुल एनर्जी आहे, एक दबाव तंत्र सतत आहे, असंही येथे इंडिकेट होत आहे. सो ही जी काही ऊर्जा आहे यायचं तर आहे परंतु पोस्टपोन केलं जात आहे सतत राहून राहून. ऍक्च्युली ते येऊ शकतात, त्यांच्याकडे तेवढा पॉवर आहे. जर ठरवलं तर कोणी काय गोष्ट करू शकत नाही का, पण करू शकतं. परंतु सध्या त्यांनी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या इथे रोखलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की बाहेरून कुणीतरी येईल आणि मग तुम्हाला
त्यांना किंवा तुम्हाला या सर्व जाळ्यातून सोडविल, परंतु खरंच त्यांना मदतीची गरज आहे सध्या. तर तुम्ही तुमच्या पार्टनरला जे आहे हिलिंग पाठवू शकता. तुम्ही मेडिटेशन थ्रू किंवा चक्रा मेडिटेशन थ्रू किंवा मेडिटेशनमध्ये त्यांना बोलवून त्यांना हिलिंग पाठवण्याची गरज येथे आहे. ते येऊ शकतं तुमच्याकडे. त्यांच्यासाठी सर्व डोर जे आहेत अनलॉक केलेले आहेत, कुलूप जे आहेत ते उघडलेले आहेत, परंतु ते त्यांचं तिकडे लक्ष नाही आहे सध्या. त्यांना वाटतं बाहेरून कुणीतरी येईल आणि ह्यातून सोडवेल, परंतु तसं नाही आहे. त्यांनाच इथे दिसून येत आहे की ॲक्शन घेण्याची गरज आहे. परंतु येथे आयसोलेशनची एनर्जी आहे, क्राईंग एनर्जी आहे, त्याचाही प्रभाव येथे जाणवत आहे. कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन आहे सध्याच्या एनर्जीमध्ये. ते खुश नाहीत, कुठे असू दे, कुठल्याही पार्टनर सोबत असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, परंतु खुश नाही आहेत, एवढं मात्र खरं आहे. हे बघा, जगाला दाखवण्याचं एक चेहरा वेगळा असतो आणि प्रत्यक्षात एक चेहरा वेगळा असतो, जो फक्त कोणी मिरर सोल आहे त्यांना जाणवतो की हे जे काही व्यक्ती करत आहेत, दाखवत आहेत, ते सगळं खोटं आहे. त्याच्या पाठीमागचं सत्य जे आहे त्यांनाच माहिती असतं. सो ही एनर्जी आहे. कॉम्प्रोमाइजची सिच्युएशन येथे आपल्याला दिसून येत आहे. मला दाखवत असतील स्टेटस सोशल मीडिया थ्रू, ते सगळं फेक असतं. ओके, अंडरस्टँडिंग. आता सध्याच्या सिच्युएशनला मेसेज तुम्हाला शिवशक्ती थ्रू आहे की तुम्हाला हेल्पफुल पीपल तुमच्या आजूबाजूला आहे. जर सध्याच्या सिच्युएशनला तुम्हाला खूप जास्त स्टक फील होत आहे, तुम्हाला कळतच नाही की एनर्जी काय आहेत, नेमकं काय करायला पाहिजे आहे, पुढं काय गायडन्स, आम्हाला कोण गाईड करेल का, तर या संदर्भामध्ये जर तुमचं कन्फ्युजन असेल तर नक्कीच तुम्हाला मदत पाठवली जाईल. तुम्ही डिवाइनला मागा, एंजल्सला तुमच्या मागा मदत, तर तुम्हाला नक्कीच येते शिवशक्ती ऊर्जा गाईड करत आहे की तुम्हाला मदत पाठवली जाईल. तुमच्यासाठी डोर अनलॉक झालेले आहेत. एक मेसेज आपण हां, हे बघा, डोर अनलॉक झालेले आहे दोघांच्याही साठी. तर फक्त ॲक्शन घेण्याची गरज आहे, पुढे जाण्याची गरज आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या सर्व जे सध्याचं जे तुम्हाला बांधून ठेवल्याची एनर्जी आहे, ब्लॅक मॅजिकची असो किंवा इतर लोकांनी, थर्ड पार्टी पर्सननी किंवा कोणीतरी जे आहे जे तुमच्या पर्सनला किंवा तुम्हाला इथे जखडून ठेवलेलं आहे, तुम्हाला पाऊल बाहेर टाकता येत नाही, तर येथे तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुम्हाला हेल्पफुल पीपलची मदत मिळेल, ती मदत तुम्ही घ्या. गायडन्स टॅरोट रीडिंग थ्रू किंवा इतरही कोणी तुमचे शुभचिंतक असतील, जे तुमच्या चांगलं चिंतत असतील, असे तर लोक मिळणं आता अवघड आहे, परंतु जर असेल कोणी तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधा आणि या परिस्थितीवरती तुम्ही गायडन्स मागू शकता. तर नक्कीच तुम्हाला आता डेअरिंग करण्याची, हिंमत ठेवण्याची गरज आहे. सो कुठल्याही संदर्भामध्ये असो, एखादा निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये असो, तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये असो किंवा कुठे जाण्याच्या संदर्भामध्ये असो, एखादे ॲक्शन घेण्याच्या संदर्भामध्ये असो, जॉब, करिअर रिलेटेड, मॅरेज रिलेटेड, कुठल्याही संदर्भामध्ये, तर ते तुम्ही घेऊ शकता. आता योग्य तो सध्याचा काळ आहे. परंतु ही जी काही ब्लॅक मॅजिकची ऊर्जा आहे ती सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. ओके, अलोननेसची एनर्जी आहे तुमच्या पार्टनरचीच हा मेसेज आहे. अलोननेसची एनर्जी आहे. ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या अस्तित्वात असतात, यावरती आता हळूहळू विश्वास बसत आहे त्यांचाही. या सर्व गोष्टींवरती विश्वास बसत आहे, जे की असू शकतं मागील काही काळामध्ये त्यांनी हे झूट असतं, हे खोटं असतं, हे सगळं पागलपण, हे सगळं असं म्हणून जर झिडकारलं असेल तर दिसून येते आता हळूहळू ह्या सर्व गोष्टी एक्झिस्ट करतात ब्रह्मांडामध्ये. यावरती विश्वास बसत आहे. सो या बाबतीमध्ये एक नेगेटिव्हिटी होती, सतत नकारात्मक ऊर्जा होती, पण तुम्ही त्यांच्याशी चांगल्या प्रकारे फाईट केलेला आहे. तुमच्या पर्सननीही येथे फाईट केलेला आपल्याला दिसून येत आहे. तुमच्या ह्या सर्व जर्नीमध्ये तुम्ही एकटे नव्हतात कधीच, ते सतत तुमच्यासोबत होत आहे. मे बी एंड ऑफ द जर्नी होत आहे, एंडिंग होत आहे आता ह्या सर्व गोष्टींचा. बस ब्रह्मांडाकडून येथे जे कोणी 7 चक्रा मेडिटेशन करत आहे, मे बी सहस्रार चक्रा सुद्धा ओपन होण्याची शक्यता आहे. डिवाइनकडून त्यांना काही मेसेजेस मिळतील, ब्रह्मांडीय ऊर्जांना ते स्वीकारताना इथे दिसून येत आहे. सो शिवशक्तीचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या आता हाय कॉन्शियसनेसमध्ये, म्हणजे आता भरपूर आता तुम्ही कार्य केलेलं आहे, तर तुम्हाला आता त्याचे रिवॉर्ड मिळणार आहे. तुमच्याकडे आता ब्रह्मांडीय शक्ती ज्या आहेत त्या कनेक्टेड होत आहे. तुम्हाला योग्य ते संदेश मिळत आहे, योग्य ते मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या परिस्थिती सध्या असू शकता, हा जो मेसेज आहे, हा जो संदेश आहे तो तुमच्या
तुमच्या एखाद्या क्वेश्चनचं उत्तर आहे, तुमच्या एखाद्या परिस्थितीवरती तुम्हाला हा संदेश मिळालेला आहे, म्हणजे यातून काही ना काहीतरी उत्तर तुम्हाला दिलं जात आहे. हे बघा, हे आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असेच मेसेजेस असतात जे चॅनलिंग मेसेजेस असतात. यामध्ये कुठलेही मनाचं काही नसतं. जसे वरतून मेसेज येतात तसे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. तर नक्कीच तुम्ही आता अशा हायर कॉन्शियसनेस लोकांशी निगडीत होत आहात किंवा हाय लेवलशी तुम्ही निगडीत होत आहात, मीन्स कनेक्टेड होत आहात, समजून घ्या. सो नक्कीच काही मेसेजेस तुम्हाला डिवाईनकडून मिळत आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेकडून तुम्हाला काही संदेश मिळत आहे आणि त्यानुसार तुम्हाला कार्य करण्यासाठी डिवाईन इथे गाईड करत आहे. आय डोंट नो वाय दिस मेसेज इज कमिंग. सॉरो असू शकतं तुमचे पर्सन सध्या जे काही परिस्थिती आहे किंवा इथून मागे जी काही परिस्थिती घडली त्याबद्दल विचार करतात, सतत थिंकिंग करत असतात की माहिती नाही असं का झालं किंवा ह्याच गोष्टी का आपल्या जीवनामध्ये घडल्या. जर असं वेगळं काहीतरी घडलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र असतं. तर याही संदर्भामध्ये सॉरोफुल एनर्जी आहे. 9 नंबरचं कार्ड आहे. सो एनर्जी जे आहे ते तुमच्या पर्सनच्या ज्या आहेत ते दिसून येत आहे. खूप जास्त दुःखी आणि एकांतमध्ये गोष्टी आठवून त्याच विषयी विचार करताना इथे दिसून येत आहे. सो कनेक्टेड फील करत आहे तुमच्याशी सतत, परंतु कंट्रोलही ठेवलेला आहे. तर या सर्व परिस्थितीमध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे. सध्या कर्मा क्लिन्झिंग सुरू आहे आणि योग्य ते फळं तुम्हाला योग्य ते वेळेवरतीच मिळतील. त्यामुळे सध्या डिवाईनशी कनेक्टेड राहा. सोर्स तुमचा डिवाईन आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. तर हे जे काही कार्ड आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, कन्फ्युजन असेल की आम्ही ह्या जर्नीमध्ये आहोत की नाही किंवा आमचे हे पार्टनर आहेत की नाही किंवा असे अनेक कन्फ्युजिंग प्रश्न असतात यामध्ये, तर नक्कीच ह्या सर्वांचं उत्तर यस आहे. जर तुम्हाला खूप जास्त डाऊटफुल एनर्जी असेल तर नक्कीच यामध्ये तुम्हाला युनिवर्स गाईड करत आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तरं युनिवर्सकडे आहेत. सो आपण युनिवर्स गायडन्स घेऊया. तर युनिवर्सकडून तुम्हाला येथे ॲश्युरन्स दिलं जात आहे की हे सर्व जे आहे ते सत्य आहे. जरी मन मानत नसेल तर हे माइंडचे गेम आहेत, माइंडमध्ये फसू नका. जे काही विचार करतात ते सर्व सत्य आहेत. योग्य त्या वेळेस तुम्हाला आता फळं मिळण्याचे दिवस आलेले आहेत. सो तुमचं जे काही आहे, लाईफ जे आहे, जर्नी जी आहे ती पुढे जाणार आहे. ऑर्डरिनेस मीन्स सध्याचं जे काय आहे वेळ जो आहे तो निसर्गामध्ये घालवा, जेणेकरून एक पीस मिळेल, शांतता मिळेल आणि ही तुम्ही जी काही हिलिंग करता ती तुमच्या पार्टनरपर्यंत सध्या पोहोचत आहे किंवा पोहोचेल. मीन्स तुम्ही दोघं एकच आहात. सो त्यामुळे ह्या गोष्टी होतील. तर स्वतःविषयी बिलकुल तुम्हाला कमी विचार करायचा नाही, कंजूसपणाने विचार करायचा नाही. कमी तुम्ही संकुचित विचार कराल तर संकुचितच तुमच्याकडे गोष्टी येतील. तर येथे बिग थिंकिंग ठेवा. बिलकुल संकुचित विचार ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला एक खजाना मिळणार आहे भविष्यामध्ये. तर इल्युजनमध्ये जाऊ नका. असू शकतं तुम्हाला इतर ठिकाणावरून काही अशा गोष्टी कळत आहेत किंवा काही नकारात्मक गोष्टींशी तुम्ही निगडीत होत आहात किंवा एक ब्लॅक मॅजिकची सुद्धा आपल्याला एनर्जी जाणवत आहे. तर असू शकतं अशा ब्लॅक एनर्जीशी थोडंसं दूर राहा. कुठलेही चुकीचे संदेश तिथपर्यंत तुम्ही जाऊ नका, कनेक्ट करू नका. खालचे जे असतात विचार, फिअरचे, भीतीचे, रागाचे, द्वेषाचे, ह्या भावनेकडे न जाता लव, पीस या भावनेकडे तुम्हाला जायचं. प्रेम, सद्भावना, शांती या भावनेकडे तुम्हाला जायचं आहे. जेणेकरून तुमच्या सोल पर्पजपर्यंत तुम्ही पोहोचाल. सोल पर्पज करत तुम्हाला पुढे जायचं. सोल पर्पज करतानाही खूप जास्त अडचणी जाणवतात. तर त्याही तुम्ही डिव्हाइनच्या मदतीने नक्कीच त्यातून बाहेर पडाल. काही मेसेजेस आपण युनिवर्सकडून घेऊया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. My angel spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Universe, please guide me. Okay. The first message is Phoenix. Phoenix means yes something ended, yes it hurt. काहीतरी गोष्टी आहेत ज्या संपलेल्या आहेत. मे बी ते एखादं रिलेशनशिप आहे किंवा असू शकतं काही लोकांच्या बोलण्यांनी तुम्हाला खूप जास्त हर्ट केलेलं आहे. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत जीवनामध्ये. काहीतरी संपलेलं आहे
परंतु हे जे काही संपलेलं आहे, दुःखदायक जरी असलं तरी सुद्धा ही तुमची हार नाही आहे, तर हा तुमचा पुन्हा जन्म झालेला आहे, रिबर्थ झालेला आहे. लेट द ओल्ड फॉल अवे, अ न्यू डाऊन ऑलवेज फॉलो. ज्या वेळेस जुनी पानं गळतात झाडाची, त्याच वेळेस त्याला नवीन पानं येतात. त्या प्रकारे जुनं जे आहे ते जाऊ द्या, नवीन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो फोनिक्स पक्षाप्रमाणे जसं की तो पक्षी जो आहे राखेतून जन्म घेतो, तशाच प्रकारची येथे ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे. असू शकतं तुमचं ह्या जर्नीमध्ये सगळं काही गेलेलं आहे, सगळं संपलेलं आहे, परंतु ह्यातूनच एक नवीन उदय होत आहे, एक नवीन तयार होत आहे, नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडताना, एक तुमच्यातील क्रिएटर बाहेर येताना आपल्याला दिसून येत आहे. यू आर फोनिक्स. त्यानंतर द फायर स्टार्टर अँड द गाईड. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गाईड आहात, तुम्ही लोकांना इथून पुढे रस्ता दाखवायचा आहे, मार्गदर्शकाची भूमिका तुमच्याकडे आहे. अँड सेक्रेट पर्पज लाईट युअर पाथ. एक पवित्र पर्पज तुमच्याकडे येत आहे. यू आर बीइंग कॉल्ड टू वॉक इन फेथ अँड इंटिग्रिटी अँड टू इन्स्पायर अदर टू बिलीव्ह इन हायर गुड. तर हे जे काय आहे, हायर गुडशी तुम्ही लवकर विश्वास नाही ठेवत. डिवाइन आहे, चांगल्या गोष्टी घडतात जीवनामध्ये, यावरती लोक विश्वास ठेवत नाही. निगेटिव्ह गोष्टी जर तुम्ही बोलला तर त्यावरती लगेच लक्ष देऊन लोक ऐकतात एकदम, आणि त्यावरती विश्वासही पटकन ठेवला जातो. खोट्या गोष्टींवरती म्हणतात ना, खोटं जास्त चमकतं. आणि ते डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला चांगल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे, हायर गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे, आणि इतर लोकांनाही त्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला येथे त्यांना गाईड करायचं आहे. प्रेरणा तुमचीच असणार आहे, तुम्हाला प्रेरणादायक व्हायचं आहे, मीन्स मोटिवेशनल व्हायचं आहे, द गाईड. त्यानंतर फायर स्टार्टर, बोल्ड, ब्रेव, अ बिट कॅओटिक बट यू आर अनस्टॉपेबल. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अनस्टॉपेबल असणार आहात. युनिव्हर्सचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. चार्ज अहेड विथ पॅशन, इवन इफ यू स्टंबल, द राईड विल शेप युअर स्टोरी. तर हा मेसेज हेच सांगत आहे की खूप पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होत आहे, आणि भविष्यामध्ये तुमची स्टोरी तुम्हीच लिहिणार आहात. सो फायर स्टार्टर, पॉझिटिव्ह मेसेज आहे. कॉस्मिक सेज यस. नक्कीच येते ब्रह्मांडीय ऊर्जा यस म्हणत आहे. जे काही सध्या तुम्ही विचार करत आहात तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये, की ज्या काही गोष्टी आहेत, तर एक मेसेज आणखीन आलेला आहे. सो द सरेंडर करा. खूप जास्त विचार करू नका ह्या गोष्टींमध्ये, लेट गो करा. काही गोष्टींना रिलीज, कंट्रोल खूप जास्त एखाद्या गोष्टीवरती ठेवला तर ताणला तर तुटून जातं. सो येथे काही गोष्टींचा जो आहे तो कंट्रोल तुम्हाला सोडायचा आहे. स्पिरिच्युअल ग्रोथसाठी स्वतःला ओपन अप करा. क्लॅरिटी, न्यू पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे येत आहे. सो सरेंडर करा डिव्हाइनला. तुमच्याकडे नवीन गोष्टी येत आहे, नवीन तुम्हाला पर्पज मिळताना येथे दिसून येत आहे. ज्यांना मिळालंय त्यांचं तर चांगलंच आहे, ते करत आहे, त्यावरती कार्य हळूहळू पुढे जात आहे. परंतु ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. कॉस्मिक यस, होप इज रिअल. जे काय तुम्ही सध्या विचार करत आहात तर ते रिअल आहे. कॉस्मिक यस. ड्रीम्स आर व्हॅलिड. ड्रीमचे खूप जास्त मेसेज येत आहे. असू शकतं खूप जास्त तुम्हाला स्वप्न पडत आहेत किंवा असं काहीतरी, तर ते ड्रीम जे आहे ते व्हॅलिड आहेत, वैध आहेत. ते यू आर डिवाइनली सपोर्टेड. तुमच्यासोबत सतत डिवाइनचा सपोर्ट आहे. तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. तुम्हाला असं वाटत असेल की निगेटिव्ह अटॅक्स होत आहे, ब्लॅक मॅजिक होत आहे, अमुक होत आहे, मग आमचं काय होणार, तर तुमचं काहीही होणार नाही. डिवाइन तुमच्यासोबत असताना तुम्हाला कशाला भीती वाटायला पाहिजे. तर नक्कीच येथे द स्टार्स आर लिसनिंग. हे चंद्र, तारे, हे ब्रह्मांड, ह्या ऊर्जा सगळं तुमचं काही जे काही तुम्ही बोलता ते ऐकत आहे. मेक अ विश अँड बिलीव्ह इट इज ऑलरेडी अनफोल्डिंग. तर ते झालेलं आहे, पूर्णत्वाला गेलेलं आहे, असं तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे त्या गोष्टीवरती, तरच ते युनिव्हर्स तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही जर असा विचार करत राहील की होईल का नाही, होणारच नाही, असंच होईल, माहिती नाही खरं आहे का नाही, खरंच प्रेम आहे का नाही, नाही आहे का नाही, या बाबतीमध्ये जर सतत तुम्ही कन्फ्युजनमध्येच राहाल तर त्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे डिवाइन येथे तुम्हाला गाईड करेल. जी कोणती तुमची इच्छा असेल, पर्सनच्याच बाबतीमध्ये होईल असं नाही. जॉब, करिअर, फायनान्सेस, मनी, रिलेशनशिप, होम, प्लॉट, काही जे काही असेल, जी काही विषय असेल तुमची, ती पूर्ण होणार आहे. ती पूर्ण झाली आहे असं तुम्हाला विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. अदर लोकांच्याही तुम्ही ऊर्जा रिसीव्ह करत असतात, तर नेमकी तुमची ऊर्जा कोणती आहे यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. रिबर्थ. ओके, रिबर्थ, अगेन रिबर्थ, रिलीज व्हॉट नो लॉंगर. फोनिक्स अँड रिबर्थ. तर नक्कीच येते रिलीज व्हॉट नो लॉंगर सर्व्स यू, अम्ब्रेस द सायकल ऑफ एंडिंग्स अँड न्यू बिगिनिंग्स. इट इज टाइम टू रिन्युअल अँड पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन होतं मगाशी
यामध्येही तेच सांगितलंय की ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, खूप मोठा बदल होत आहे सध्या. तर या बदलला तुम्हाला स्वीकारायचं आहे. म्हणजे झालंय, एखादी सायकल एंड झालेली आहे, परंतु न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येत आहे. तर त्यावरती तुम्हाला फोकस राहायचा आहे. मेडिटेशन, ध्यानधारणा करत राहा. 5-5च्या पोर्टलपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अनेक बदल घडलेले असणार आहेत. तुमची विश सुद्धा पूर्ण झालेली असणार आहेत. तर होप इज रिअल. तर नक्कीच रिलीज करा. ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत अशा गोष्टींना तुम्ही रिलीज करा. बिलकुल ते तुमच्या कामाच्या नाही आहेत. ते एखादं कार्यक्षेत्राचं ठिकाण असो, काही लोक असतील किंवा तुमच्या घरातले काही असतील, तर अशा गोष्टी ज्या आहेत, ज्या तुम्हाला दुःखदायक आहेत, तुम्हाला त्याने त्रास होतो, तर अशा गोष्टींना तुम्ही धरून ठेवू नका. अशा गोष्टींना, अशा लोकांना तुम्ही रिलीज करा. ते तुमच्यासाठी नाही आहेत. सो रिबर्थ होत आहे, नवीन जन्म. आणि बॉटमची एनर्जी, द लीडर, द गाईड. तर हे सगळे तुमच्यातले गुण आहेत जे बाहेर, आता तुम्ही क्रिएटिव्ह मोडमध्ये याल त्यावेळेस तुमच्यातले ते गुण बाहेर येतील. पॉवर, ग्राउंडिंग, स्टॅबिलिटी आणि अथॉरिटी. ॲज अ स्ट्रॅटेजिक थिंकर, प्लॅनर अँड लीडर यू पॉझेस द स्किल्स अँड कॉन्फिडन्स निडेड फॉर सक्सेस ट्रूली. तुमच्याकडे ते सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तुम्ही सध्या त्याला मान्य करायला तयार नाही आहेत. तर भविष्यामध्ये तुमच्यातलं कॉन्फिडन्स, तुमच्यातलं लिडरशिप, नेतृत्व क्षमता बाहेर येताना दिसून येत आहे. यू हॅव व्हॉट इट टेक्स. तर नक्कीच हे सगळे तुमच्याकडे संदेश जे आहे पॉझिटिव्ह, तुमच्या भविष्यांच्या ऊर्जा सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल होणार आहेत. परंतु तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला सरेंडर करायचं आहे. डिव्हाइनला सगळं सोपवून टाका. जे काही तुमचे प्रश्न आहेत हनुमान बाबांना सांगा. जे काही तुमचे कोणतेही इष्टदेव असतील त्यांना सांगा. निगेटिव्ह एनर्जीचा जरी प्रभाव असेल तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये जरी असेल, तर हनुमानजींना प्रार्थना करा की मला असं जाणवत आहे, किंवा मला असं स्वप्न पडत आहे, किंवा मला असं थोडंसं नेगेटिव्ह फील होत आहे. तर ते माझ्या पर्सनच्याही बाबतीमध्ये असेल तर नक्कीच डिव्हाइन त्यांना प्रोटेक्ट करा, त्यांना संरक्षण प्रदान करा. त्यांच्या जीवनामध्ये जर कोणी नेगेटिव्हिटी किंवा काही ब्लॅक मॅजिक किंवा इतरही करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यातून त्यांना मुक्त करा. अशा प्रकारची तुम्हाला प्रार्थना हनुमानजींना करायची आहे. तुमच्या जे कोणी इष्टदेव आहे शिवजींना करा. ज्यांना तुम्हाला करण्याची इच्छा असेल त्यांना तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि ते विसरून जायचं आहे की असं समजायचं आहे की पूर्ण जो काही प्रभाव आहे तो दूर झालेला आहे. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो दूर झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. काही रिच्युअल्सही असतात, जर तुम्हाला ते कळेल, तुम्ही जर पर्सनल रिडिंग किंवा काउन्सिलिंग घेतली जर कळेल ब्लॅक मॅजिकची ऊर्जा असेल तुमच्या पर्सनची, तर ते रिमूव्हलचे पण काही उपाय असतात, तेही तुम्ही करू शकता. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. शिवशक्तीचे हे संदेश तुमच्यासाठी होते. तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये येथे थोड्या एनर्जीज जाणवत आहे, तर तुम्ही थोडंसं बिहेवियर राहा, कारण की त्यामुळे सुद्धा असू शकतं तुमची सुद्धा ऊर्जा जी आहे ती थोडी निगेटिव्ह झाली असेल, किंवा ओव्हर थिंकिंगची झाली असेल, कन्फ्युजनची झाली असेल, तुमच्या हेल्थवरती काही तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत असतील, तर नक्कीच डिवाइनला प्रार्थना करा. यातून तुम्ही लवकर बाहेर पडाल. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. जय हनुमान बाबा किंवा जय बजरंगबली म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे, जेणेकरून ते तुम्हाला प्रोटेक्शन प्रदान करतील आणि इथून पुढच्या जर्नीमध्ये, इथून पुढच्या सर्व प्रवासामध्ये ते सतत तुमच्यासोबत राहतील. सो आय होप ही रिडिंग रेझोनेट झाली असेल तर नक्कीच क्लेम करा. ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात, असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. जय शिवशक्ती.